कुठला अनुभव नाही आहे शूटिंगचा, सो प्लीज सहकार्य करा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांना शुभ सकाळ. सहज म्हटलं शूट करावा. माझा पहिला व्हिडिओ जो मी स्वतः शूट करतो. वाटलं थोडं फिरावं सकाळी सकाळी. तसं काम खूप असतं, बट चला म्हटलं थोडं फिरायला आलोय वावरात, तर शूट करावं. बघा व्हिडिओ कसा निघतोय ते. मागे तुम्ही जे बघताय ते टरबूजाची लागवड झालेली दिनांक 1 जानेवारी 2026 ला लागवड केली. तर बघू माझा आणि माझ्या घरच्यांचा फर्स्ट ट्राय हा, जे की याच्या अगोदर आम्ही कधी केलेलं नाही ह्या गोष्टी. आधी फळांची लागवड, तर हा पहिलाच प्रयत्न आहे. माझे चुलते जे की थोडं सपोर्ट करतायत, मदत करतायत. औषधी, बियाणे, खतं जे काय आहे ते काय किती दिवसानंतर किती कंटेनमध्ये सोडायचं काय वगैरे, तर करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि थोडं जर व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असेल, थोडी अडचण असेल तर समजून घ्या. कुठली इक्विपमेंट नाही. 6 वर्षापूर्वीचा मोबाईल आहे, विवो Y50. कुठला अनुभव नाही आहे शूटिंगचा, सो प्लीज सहकार्य करा. त्याबद्दल जर काही अडचण असेल तर क्षमस्व असावं. तर बघू काय होतंय, भगवंताची काय इच्छा आहे. प्रयत्न तर खूप राहील, जो की प्रत्येक शेतकरी करतो. भविष्याचं माहीत नसतं काय होईल, पण प्रयत्न अतूट असतात. मी नोकरीसाठी बाहेर आहे. जे काय बघताय तुम्ही सर्व घरच्यांनी केलंय. आई वडील, बायको आहे, ती पण तिचे तयारी करते परीक्षेची वगैरे. गावाकडे तशी थंडी आता सध्या कमी झाली, पहिली खूप होती, आता लागली कमी व्हायला थंडी, पण आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे झेंडूची लागवड झालेली. टरबूजाच्या अगोदर 1-2 दिवस फक्त, म्हणजे 30 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर रोजी त्याची पण लागवड केली. ती पण घरीच केली. वडील पाणी भरत होते, आई रोप लावत होती. मजूर मिळतात. आजकाल परिस्थिती अशी झाली की मजूर मिळतात, पण मजूर पहिल्यासारखं काम पण करत नाही. त्यांना अपेक्षा असते फक्त पैशाची. म्हणजे मी दोष देत नाही आहे, बट जे एफर्ट्स त्यांनी लावली पाहिजे, जी शेतकरी देतोय त्याचा मोबदला त्याला ॲक्च्युली थोडा का मिळायला पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक. पण नाही करत तेवढं, जेवढं पहिला महिला करत होत्या काम, तेवढं मी जेन्युइन सांगतो, दोष देत नाही आहे. बट एक शेतकऱ्याची व्यथा आहे. शेतकऱ्यास एवढा पैसा देतोय, जे म्हणतील ते देत आहेत, जेवढं पाहिजे तेवढं पगार, पण एफर्ट्स त्यांनी पण तेवढी लावली पाहिजे, असं माझं वैयक्तिक एक मत आहे. तर त्याच कारणामुळं घरच्यांनी स्वतः ही लागवड केली. टरबूजाची देखील पेपर वगैरे पसरायला महिला वगैरे बोलवल्या होत्या. पेपर पसरायला तर बघू, प्रयत्न तर आहेत माझे, काही घरच्यांचे प्रयत्न चालू आहे, माझं पण थोडंफार नोकरीतून उत्पन्न. कारण
शेती आज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की जेवढी फायदेशीर ठरायला पाहिजे तेवढी होत नाही, कारण निसर्गाची एवढी साथ नाही आहे. प्लस खर्च आज अमाप वाढले आहेत. खतं, बियाण्याचे भाव वगैरे भरपूर काही गोष्टी. आणि आता तुम्ही बघू शकताय माझ्या मागं, आत्ता सकाळचे 8 वाजलेत तरी अजून सूर्यनारायणाने पाहिजे तसं प्रकाश दिलेला नाही, आपल्याला ऊन दिलेलं नाही आहे. तर जे वातावरण तयार झालं हे रोगराईचं आहे. खूप सारा मावा पडला आहे, जे की मी आत्ता हा जो झेंडू लावला आहे या झेंडूमध्ये उभा आहे. तर त्या झेंडूवर देखील थ्रिप्स म्हणजे मावा पडला आहे, हिरवा मावा, काळा मावा, जे काय आहे ते. तर तेच फवारणी वगैरे करायची. आज फवारणीची औषध आणायची. पुन्हा टरबूजाची जी लागवड झाली त्या टरबूजाच्या लागवडीला देखील जे काही ड्रिपद्वारे सोडायचं आहे ते औषधं, वॉटर सोल्युशन, ते पण आणायचे. आणि या झेंडूला देखील जे काही फवारणी जे आपण फवारणी करतो वरून, ती पण करायची. तर हाच थोडा प्रयत्न आहे. बघू, फुलशेती तशी चालूच आहे. थोडा गुलाब आहे, त्या गुलाबातून थोडंफार उत्पन्न आहे रोजचं, 500 रुपये वगैरे. तर त्यालाच एक जोड म्हणून दुसरं फुल शेती म्हणून झेंडूची लागवड केली. तुम्ही बघू शकता आहे इथं झेंडू आहे आणि ते बारदान वगैरे जे आहे दिसतंय मल्चिंग पेपर, तिथे टरबूज आहे. तर अशा प्रकारे थोडंफार प्रयत्न आहेत. जे काही पारंपरिक पिकं आहेत, गहू यावेळेस स्किप केला आहे, बिकॉज ऑफ त्यातून जेवढं उत्पन्न भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही. प्लस पुढं त्याचा बाजारभाव वगैरे वगैरे, तर माहीत नाही काय होतं त्यात. त्यामुळं थोडं घरच्यांनी यावेळेस गव्हाला स्किप केलं आणि थोडं फुलशेतीला आधार बनवलं. तर बघू किती सहकार्य होतंय, किती मदत होती. भगवंताची कृपा झाली तर चांगलंच आहे, नाही तर आहेच शेतकऱ्याच्या जीवनात संकट काय ती नवीन नाहीत. रोज लढतोय, मरतोय, जगतोय. शेतकऱ्याची व्यथा खरंच कोणीच नाही समजू शकत. चला, तर माझा फर्स्ट ब्लॉग हा, जो की मी अपलोड करणार आहे असाच माझ्या यूट्यूब चॅनलवर, दीदीपूल ब्लॉग म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच मदत सहकार्य असू द्या. धन्यवाद.